तसेच आमच्याबरोबर आलेले नाथबर्मा यूट्यूब चॅनलचे कवठेकर दाजी, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. सर्वांच्या चाली सर्वांचे प्रमाण घ्या, म्हणजे त्यांना सुद्धा बघायला जरा आनंद वाटेल, है का नाही. बघा, जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगामध्ये म्हणतात, मी जन्माला आलो आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आपण फळ आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकरता जिवंत आहे तोपर्यंत फक्त जन्माचं सार्थक करता येतं. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत सार्थक करता येतं. एकदा जर काही शरीर थकलं का नंतर या जीवनाचं सार्थक करता येत नाही. विठाला त्या भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिलाय की जीवनाचं सार्थक करण्याकरता. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, हारी जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे, करीन चिंतन. कशासाठी भगवान परमात्म्याने हा सुंदर असा नरदी आपल्याला दान दिलंय, त्याचं नामचिंतन करण्याकरता. आणि जर हा जीव जर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असेल तरच आपल्या या जीवाचं सार्थक होतं, अन्यथा सार्थक होत नाही. विठाला विठाला सार्थक करण्याकरता करायचं तरी काय महाराज, तर सार्थक करण्याकरता करायचंय आपल्याला. या जन्माला आलो तर आपल्याला पुरुषार्थ प्राप्त करायचे. पुरुषार्थ हे 4, धर्म अर्थ काम मोक्ष, हे 4 पुरुषार्थ एकदा जर का या जीवानं प्राप्त केले का त्या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. आता धर्मन अर्थन कामन मोक्षन हे सांगण्याची वेळ नाही महाराज, मग झोपतील माणसं. मग बघा, सगळ्यात सोपं अजून करून सांगतो. पहिला क्रमांक आहे जग जिंकणं, दुसरा क्रमांक आहे काळ जिंकणं, तिसरा क्रमांक आहे शरीर जिंकणं, आणि चौथा क्रमांक आहे देव जिंकणं. विठाला विठाला. बघा, पहिल्या क्रमांकाला आपल्याला जग जिंकायचं सांगितले. बघा, जग जिंकता येतं का? जिंकता येतं का महाराज? जग जिंकता येतं. बघायला गेलं तर महाराज जिंकता येतं म्हणल्यावर असंच एक जण उठला म्हणा, महाराज काय लबाड बोलता तुम्ही, जग जिंकणं एवढं सोपं आहे? गावचा सरपंच जर व्हायचं म्हटलं तर 2 महिन्यापासून अगोदर पैसे वाटावे लागतात, आणि पैसे वाटून वाटून संध्याकाळची म्हणजे रात्रीचा दिवस करून पैसे वाटावे लागतात, तरी पण माणसं फुटतात. या पार्टीचे पैसे घेतात, त्या पार्टीचे पैसे घेतात, मतदान करायच्या दिवशी महाराज सासरवाडला निघून जातात. बरोबर आहे? म्हणजे साधं गावचा सरपंच जर व्हायचं म्हटलं तर पैसा मोजावा लागतो. सरपंच होणं सगळे भावकीचेच माणसं असतात महाराज. हां, काही लोक नुसतं पाळण्यासाठी उभं राहतात, त्याला माहीत असतं मी निवडून येणार नाही म्हणून, तरी पण उभं राहतात. म्हणजे जर गावचा सरपंच जर व्हायचं म्हटलं, ग्रामपंचायत जर लढवायची म्हटलं तर एवढं सोपं नाही महाराज. मग आमदार होणं सोपं नाही, खासदार होणं सोपं नाही, मंत्री होणं सोपं नाही. आता राजकारणाच्या भानगडी आपण दररोज बघतोय. मला एवढंच सांगायचं की जग जिंकणं एवढं सोपं नाही महाराज. पण जग जिंकणं जरी सोपं नसेल तरी आपल्याला इतिहासामध्ये उदाहरणं बघायला मिळतात की जग जिंकल्याचे उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. बघा, सिकंदर नावाचा राजा आपल्याला होऊन गेलेला आहे. त्या सिकंदर राजाच्या जर जीवनावर प्रकाश टाकला तो त्या सिकंदर राजाने अवघ्या विश्वावर राज्य केलं होतं. अख्ख्या विश्वावर का? अख्ख्या विश्वावर राज्य केलं. आणि जाते वेळेस महाराज त्याने हात बाहेर ठेवले असं म्हणतात, कारण सोबत काही नेता आलं नाही. ज्या अर्थी सिकंदर राजा जग जिंकू शकतो त्या अर्थी बाबा आपण सुद्धा जग जिंकू शकतो. बोलत चला. बोलत नाहीत का तुमच्याकडं? नाही. मी काय लई लांबचा नाही, काय नाही, मला माहिती ना बोलतात. बरोबर आहे का नाही? सिकंदर राजानं जग जिंकलं, आपल्याला सुद्धा जग जिंकता येतं. ते समजलं नसेल अजून सोपं करून सांगतो. बाळा तुझं नाव काय? आता हे आमच्याच LBS शाळेचे विद्यार्थी आहेत. काय नाव तुझं? सेमी मीडियमला तू? वरद. तुझं नाव काय? वरद. पप्पाचं नाव काय? शिवाजी. शिवाजीरावच्या वडिलाचं नाव काय?
केशवरावच्या वडिलाचं नाव काय? एकनाथराव. तू पाठ केलं नाहीस ना? नाही तर मी विचारी जाईल, तू म्हणशील सांग 11 वाजेपर्यंत. एकनाथराव, बाबूराव, भीमराव, राम, त्याला काय लागाले? पण खरं सांगा, एकनाथरावच्या वडिलाचं नाव काय? माहीत नाही, त्याचं जाऊ दे. टोपीवाल्या नाव काय तुझं? ओमकार. तुझ्या पप्पाचं नाव? उद्धवरावच्या वडिलाचं नाव? भीमराव. उमरावच्या वडिलाचं नाव? हां, लक्ष्मणरावच्या वडिलाचं नाव? माहीत नाही. इथं कोणत्याही जरी व्यक्तीला उठवलं आणि त्यांच्या पिढ्या सांगायला जर गेलं, जास्तीत जास्त 2-3 पिढ्या, 4 पिढ्या, आज्या, पंजा, खापर, पंजोबा, 1-2-4 पिढ्या आपल्याला सांगता येतील. पण आज जे काही तुमची पिढी आहे त्यांचे फोटो घरामध्ये आहेत का? बघायला मिळतात का? नाही मिळत. जास्तीत जास्त असेल तर आपल्या आजोबाचा फोटो घरामध्ये असेल. काही काहींच्या घरामध्ये बापाचे सुद्धा फोटो नाहीत. बरोबर आहे का नाही? एवढी परिस्थिती अवघड झाली आहे सध्याची. बापाचा फोटो सुद्धा घरामध्ये लावायला तर नाहीत. आजचंच माझं स्टेटस आहे, 80 कोटी ज्याच्या खात्याला जमा आहेत त्या माणसाला वृद्धाश्रमामध्ये देह समर्पित करावा लागतो किंवा त्याचा वृद्धाश्रमात जीव जातो. एवढी शोकांतिका आहे महाराज. याचा अर्थ स्वतःचा लेकरू आपला फोटो घरामध्ये तयार नाही लावायला. का तयार नाही? का आपला फोटो घरामध्ये लावत नाहीत? का आपल्या आजोबाचा फोटो आपल्याला घरामध्ये बघायला मिळत नाही? का आपल्याला आपल्या पंजाचा फोटो घरामध्ये बघायला मिळत नाही? याचं सरळ उत्तर असं आहे की आमच्या आजोबाचा फोटो घरामध्ये राहण्याकरता आमच्या आजोबानं फोटो घरामध्ये टिकून राहावा असं काही केलंच नाही. हे सरळ सिद्ध होतं महाराज. बघा, माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोतीराम महाराज, मारुतीराव महाराज यांचे फोटो आपल्या घरामध्ये बघायला मिळतात का? या लोकांनी दुसऱ्यासाठी जीवन जगलं म्हणून त्यांचा आज फोटो घरामध्ये, येड्या गबाळ्याचे फोटो घरामध्ये लावायला आपण मूर्ख नाहीत. विठाला विठाला. त्याकरता दुसऱ्यासाठी जीवन जगावं लागतं, तेव्हा हे लोक आपला फोटो घरामध्ये लावतात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र केलं आणि 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. 18 पगड जातींना एका मंडपाखाली यावं लागावं, एकत्र येऊन सगळेजण एकत्र नांदावेत आणि एकमेकाची प्रेमाने वागावेत. माझ्या मराठ्यांचं स्वराज्य यावं, माझ्या सर्व समाज एकत्र येऊन सर्व एकत्रित एक आनंदाने नांदावा, यासाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज समाजासाठी लढले म्हणून त्यांचा आज फोटो आपण घरामध्ये लावतो. येड्या बघायचा फोटो घरामध्ये लावत नाही महाराज. 41 दिवस अंगाची लाई करून स्वतःच्या शरीराचे खंड खंड करून ज्याने घेतले, माझे छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी लढले. धर्म बदलला नाही आणि धर्म न बदलता त्यांनी तेवढे वार अंगावर झेलले म्हणून आज त्यांचा फोटो आपण घरामध्ये लावतो. येड्या गवाळ्याचा फोटो घरामध्ये लावायला आपण तयार नाही महाराज. स्वतःच्या रक्ताचे जरी आजा पंजे असतील तर त्यांचा फोटो आपल्याला घरामध्ये बघायला मिळत नाही. मग या साधू संतांचा, वीर महात्म्यांचा फोटो आज घरामध्ये काय? त्यांचं उत्तर असं आहे, या लोकांनी जीवन दुसऱ्यासाठी जगलं, जीवन समाजासाठी समर्पित केलं, त्यांनी आपल्या पायापुरतं बघितलं नाही म्हणून त्यांचे फोटो घरामध्ये आहेत. विठाला विठाला. कुंडली कवरदा हरी माझ्या माऊली ज्ञानोबरांना एवढा त्रास दिला, माझ्या माऊली ज्ञानोबरांनी एवढा त्रास सहन केला. तेची संत सोसी जगाचे आघात, 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 सोसी जगाचे आघात. Yeah.
जाणता हेत विठ्ठल हा, ते हेत विठ्ठल. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात तेची जे आघात सहन करतात त्यांना संत असं म्हणतात. आता एखाद्यानं मला शिव्या देऊ द्या, मी माईकच्या खाली येऊन त्याची गच्ची धरायला बसलो. बरं आहे की ना महाराज, का आपण सहन करून घेतो होय लोकांचं बोलणं नाही महाराज घेत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय झालं, त्यांना म्हणतात बोरीच्या काट्यानं महाराज मारलं मंबाजी बुवाने, एवढा त्रास सहन केला आणि जगासाठी महाराज त्यांनी एवढा गाथा निर्माण करून ठेवला. माझ्या माऊली ज्ञानोबरायला एवढा त्रास दिला तरी माझे माऊली ज्ञानोबराय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. याच लोकांसाठी महाराज पसायदान माझे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मागतात त्यांना संत म्हणतात. जे जगासाठी अर्पण करतात त्यांना संत म्हणतात. स्वतःला खाण्यासाठी जगा लोकांनी मधुकरी दिली नाही, त्या लोकांसाठी 5-5 ग्रंथ माझे माऊली ज्ञानोबराय तयार करतात. अहो त्यांना माहिती होतं समाज एवढा शिकलेला नाहीये, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याच्यासाठी वेगवेगळे ग्रंथ करून ठेवले महाराज. चांगदेव 65 असेल, अमृतानुभव असेल, ज्ञानेश्वर महाराजांची गाथासुद्धा आहे, हरिपाठ आहे. ज्याच्या त्याच्या लेवलनुसार ज्याचे त्याचे ग्रंथ माझ्या माऊली ज्ञानोबरायने तयार करून ठेवले. आणि त्या ज्ञानोबरायला खाण्याकरता मधुकरी देत नव्हते, तरी पण समाजाचं कल्याणच त्यांनी इच्छिलं. कल्याण इच्छिती सर्व काळ त्यांना संत असं जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले हो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरा ब्रह्मादिक चांचे वंदिती पायवले ब्रह्मादिक चांचे वंदिती पायवले ब्रह्मादिक वंदे पायवले जगाचा उद्धार करण्याकरता संत जन्माला आले. त्यांनी जगाचा उद्धार केला, जगाचा उद्धार केला. सर्वसामान्य जीवांसाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं. त्यांचा फोटो आज समाजामध्ये आपण घरामध्ये लावतो. याचा अर्थ जग जिंकले म्हणून त्यांचा फोटो घरामध्ये लावतो. आपल्या आज्याचा सुद्धा घरामध्ये फोटो बघायला मिळत नाही. हा माझा मुद्दा होता की बाबा जग जिंकलं का फोटो घरामध्ये लोक लावतात. साधं उदाहरण आहे, आरक्षण भेटत नाही तो भाग निराळा राहिला, पण 2 वर्षाखाली जरांगे पाटील कोणाला माहीत होते का? नाही. पण त्या माणसाने काही अनुषंगाने का होईना समाजाशी लढण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आज बऱ्याच जणाच्या गाडीवर फोटो आहेत, बऱ्याच जणाच्या घरामध्ये फोटो बघायला मिळते. आणि नक्कीच जर आरक्षण जर त्यांनी लढून जर मिळालं तर नक्कीच आमचा सर्व समाज घरामध्ये सुद्धा फोटो देवाऱ्यावर ठेवायला मागे पुढे बघणार. कारण ही आता तो भाग निराळा राहिला, ते इलेक्शनकडे वगैरे मला जायचं नाही, पण त्यांनी जगणं हे दुसऱ्यासाठी दाखवलं, समाजासाठी दाखवलं, म्हणून आज लोक घरामध्ये फोटो लावतात. कष्टविती पर उपकार आशय हाच आहे की संतांनी जीवन हे दुसऱ्यासाठी
जगलं म्हणून त्यांचा फोटो घरामध्ये त्यांनी जग जिंकलं. एक मुद्दा आपला इथं समाप्त करतो. त्याच्यावरच बोलायला गेलं तर त्या जग जिंकण्यावरच कीर्तन व्हायचं. दुसरा मुद्दा माझा असा होता की काळ जिंकणे. बघा, काळ जिंकायचा झाला. काळ ही एक गोष्ट. असे बालाजी महाराज किती चांगला पकवाज वाजवा, नेल्याशिवाय राहत नाही. किती चांगलं गाणं गा, नेल्याशिवाय राहत नाही. कितीही कीर्तन चांगलं ऐका, एक ना एक दिवस गेल्याशिवाय राहत नाही. कितीही कीर्तन चांगलं करा, एक दिवस तो काळ नेल्याशिवाय राहत नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं आलेल्या भगवान परमात्म्याला सुद्धा स्वतःचा अवतार संपवावा लागतो. पण गंमत असे, मराव कुणालाच वाटत नाही आणि मेल्याशिवाय कोणीच राहत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून सर्वांनी सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालेल महाराज, पण लक्ष देऊन ऐका. एक ना एक दिवस आपल्याला जायचंय, हा मनामध्ये विचार आपण करायला हवा. हे सर्व आपण विसरून गेलेलो आहेत आणि ही विसरले तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या. बघा, हे आपण विसरलोय. म्हणून आपल्याला मी सांगत असतो कीर्तनामध्ये की आपण परमार्थ करायला गेलं तर आपला परमार्थामध्ये आपल्याला प्रगती दिसत नाही. आणि संसार आपण आटासानं करायला गेलं तर संसारात आपल्याला समाधान लाभत नाही. याचा अर्थ आपला कुठंतरी मार्ग चुकतोय. का आपण एवढा अट्टहासानं संसार करतो, एवढा अट्टहासानं कोणतीही गोष्ट करतो महाराज, एवढा अट्टहासानं संसार करतो की महाराज काही काही अनुभवी माणसं संसारातले सांगतात, संसार करायला गेल्यावर म्हणून दादा सुईच्या टोकावून बारीक प्रपंच सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरीसी न भजसी कवन्या गुणे. माऊली ज्ञानोबा सांगतात, संसार करत असताना एवढा अट्टहासाने आपण संसार करतो, पण तेवढा अट्टहासाने जर परमार्थ केला. बघा, आपण परमार्थ करत असताना प्रारब्ध आडवा आणतो आणि संसार करत असताना सायासानं परमार्थ करतो, संसार करतो. बघा, एखाद्याला म्हणावं काय पंढरपूरच्या वारीला जा, आमच्या कोठे नशिबात वारीला, हा मला ते मसडन गाईच सुदूर देणं आमच्या कोठे नशिबात. आणि संसार करायचा म्हटलं का मग तिकडं अट्टहासाने संसार करतो महाराज. पण सगळ्यांना माहीत आहे आपल्याला एक दिवस जायचंय, पण कोणालाच मराव वाटत नाही. मौली ज्ञानोबा म्हणतात, आगा मरहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती. अरे बाबा, नुसतं जा मर तिकडं म्हणलं तरी माणसाला राग येतो. मरण जवळल्यावर तर मग काय सांगावं महाराज. उगं म्हणतात महाराज, देवा माझी चिठ्ठी कुठं हरवली, उगं म्हणतात वैतागून. पण ज्या वेळेस खरोखर जायचं असतं त्यावेळेस महाराज भीती वाटते माणसाला. मरण कोणालाच नकोय. माझा मुद्दा इथे काळ जिंकायचा. प्रत्येकाला जायचंय, विचार करायचा की बाबा काळापासून आपण सुटका आपण कशी केली पाहिजे. काळापासून फक्त आणि फक्त आपल्याला सोडू शकतो तो भगवान परमात्मा. एक जण म्हणला, महाराज 2 लेकरं आहेत मला, बायको आहे, सासू आहे, सासरा आहे, गणगोत आहे, भाऊकी आहे, गाव आहे, कोणीच कुणाचं नाही महाराज. काळापासून तुम्हाला कोणी सोडू शकत नाही. बघा, तुकडोजी महाराज एक सुंदर दोहा सांगतात. दिन 4 घडी का जीना दुनिया है मुसाफिर काना, कई लाख करोड़ो आए, कई कोटि खत्म करावे.
बघा इथं आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. देह जाणार त्यासी काळोबा खाणार. देह जाईल त्याची काळोबा खाईल. त्याची काळोबा खाईल. त्याची काळोबा खाईल. काळोबा खाईल. हे आलेल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य एका सेकंदाने कमी होते ना. आम्ही उग येण्यासारखे वाढदिवस साजरे करीत पडतोय महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. प्रत्येकाला एक न एक दिवस न चुकता जायचंय महाराज. म्हणून तो काळ जिंकावा लागेल. काही जण गेले महाराज. कबीर महाराजांना सांगितलं माणसाला मरावं लागतं. एकही माणूस इथं जिवंत राहत नाही. मग सातफळची काही 10-5 माणसं उठले आणि कबीर महाराजांच्या आश्रमावर गेली आणि म्हणली महाराज खूप वेळचं सांगताय. बरेच वेळेस तुमच्या मुखातून ऐकलं की प्रत्येकाला जायचं. मग तुम्हालाही जावं लागेल. कबीर महाराज म्हणतात हो इथं आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं. मग मी असो तुम्ही असो सर्वजण असो. बरं महाराज माणूस मेल्यानंतर जातो तरी कुठं. कबीरदास महाराज म्हणतात तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है. त्यातला एक जण उठला म्हणला महाराज मला आई आहे बाप आहे. माझे मायबाप माय म्हणते. माँ कहे बेटा मेरा है. बाप कहे बेटा मेरा है. ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का नाता है. बहीण आहे म्हणलं मला. बहीण कहे भाई मेरा है. भाई कहे बहना मेरी है. ना बहन का ना भाई का ये तो रक्षा बंधन का नाता है. आता सासरवाडी जरा जिवाळ्याची असते. सासू म्हणायला लागली जावई माझा आहे. सासरा म्हणतोय आकाश महाराज जावई माझा आहे. जावई कहे ससुर मेरा. ससुर कहे जवई मेरा है. सास कहे जवई मेरा है. ना सास का ना ससुर का हे लड़की देने का नाता है. महाराज कोणीच कामाचं नाही. मग तुम्हालाही लेकरू आहे तुमचं. कबीर कहे कमाल मेरा है. कमाल कहे कबीर मेरा है. ना कमाल का ना कबीर का ये तो हरि गुण गाने का नाता है. तुका मने तुला सोडवी ना कोणी. तुका मने तुला सोडवी ना कोणी. तुका मने तुला सोडवी ना कोणी. तुका मने तुला सोडवी ना. तुका मने तुला सोडवी ना कोणी. तुका मने तुला सोडवी ना कोणी. तुका मने तुला सोडवी. तुका मने तुला सोडवी. चक्रपाणी वाचोनिया एका. ऐका दादा त्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपली बायको आपल्या कामाला येणार नाही. आपला लेकरू आपल्या
आता तुम्हाला उदाहरण सांगितलं 80 लाखाची इस्टेट ज्याच्या खात्यावर जमा आहे त्याला वृद्धाश्रमामध्ये जीव सोडावा लागतो म्हणून आपल्याला कोणीच येणार नाही महाराज. आपला पाहुणा आमदार असू द्या, खासदार असू द्या, श्रीमंत असू द्या, पण तो सुद्धा आपल्याला कामाला येणार नाही. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत सर्व तुम्हाला आपलंच म्हणतील. जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, जोवरी चलन का तोवरी म्हणती माझा, इंद्रिय मावळले आला बागू लाजा, मानिती लहान तोर देह सुखाची या काजा. बघा हे सर्व जे काय आहे ते फक्त देखावा आहे महाराज. जेव्हा स्वतः आपण संकटामध्ये पडतील ना तेव्हा आपल्याला कोणीच सोडवणार नाही. एक जण म्हणला बायको आहे सोडविना बंधू पाठची बहीण, सेजेची कामिन दूर राहे, एका चक्रपाणी वाचुनिया, एका चक्रपाणी वाचुनिया. बघा आपल्याला कुणीच सोडवणार नाही महाराज. फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा फक्त अंतकाळाला आपल्याला सोडू शकतो. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. म्हणून आपल्याला काळ एक नाही एक दिवस आपल्याला खाणार आहे, काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून काळ जिंकणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. 2 मुद्दे झाले माझे, एक जग जिंकणं आणि दुसरं काळ जिंकणं. तिसरा मुद्दा माझा असा आहे शरीर जिंकणं. आता शरीरावर बोलायला, शरीर जिंकायला बोलायला माझं वय कमी पडतं. शरीर जिंकण्याच्या नादामध्ये मला तरी वाटतं आकाश महाराज पाया पडून सांगतो कोणच पडू नये. बरोबर आहे, कारण भले भले गेले महाराज, भले भले गेले. पराशर ऋषी सारखे गेले ते तर आपलं काय घेऊन किस दरे म्या खसखस आहे की नाही. आपण सुखे करावा संसार, नसंडावे दोन्ही दार. मस्त सुखाने की कोणा दिली पोरगी तर करावी. माझं बोलणं कळतं ना, दिली तर, कारण द्यायला तयार नाहीत लोक. बरे आकाश महाराज होऊन गेलं आपलं अवघड आहे. बघा दिली कुणा तर करावं नाही तर उगा आपलं सुखानं टाळ घेऊन उगं कोणाच्या महाराज संग राव. मग उगं टाळ घेऊन उभं राहिले की मग पांडवमामा भगवान मामा गुणानं बसत नाहीत. पोरगं लय भारी आहे. चहा प्यायला गेले की ते दुसरा विषयच करत नाही, त्याचं लग्न हो असतो मला. नक्कीच आहे का नाही, नक्कीच म्हणा. बघा त्याच्याकडे लय कॉन्टॅक्ट मामा बघा आमच्याकडे म्हणून. हां माझं वाक्य आहे का, कोणा दिली तर लग्न करावं आणि सुखानं महाराज परमार्थ करतात तेवढा परमार्थ करावं. असं होय विठाला 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 विठाला. बघा म्हणून तुम्हाला सांगतोय शरीर जिंकण्याच्या भानगडीमध्ये आपण पडू नये. कारण शंकरासारखे गेले महाराज. नाथ महाराजांना वर्णन केले, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा. म्हणा धडक मारिली शंकरा, सारखे ब्रह्मदेवासारखे मोठमोठ्याचे महान महान ऋषी म्हटले महाराज, यांना स्वतः शरीरावर ताबा मिळाला नाही. म्हणून आपण शरीर जिंकण्याच्या भानगडीमध्ये बघा पडायचं नाही. उग शरीर जिंकण्याच्या भानगडीत पडायचं नंतर काहीतरी व्हायचं. त्यापेक्षा शरीर जिंकण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. हा फक्त जगद्गुरु तुकोबारायनेच फक्त म्हणावं, काम क्रोध बंधी खाणी,
तुमच्या आमच्या सारख्याचं काम नाही आहे. शरीर जिंकण्याच्या भानगडमध्ये तुम्ही आम्ही पडायचं नाही. माझे मुद्दे 3 झाले. 1 नंबरचं जग जिंकणं, 2 नंबर बोलत चला ना काय काळ जिंकणं, आणि 3 नंबर शरीर जिंकणं. मी असं सांगतो तुम्हाला, जर या भगवान परमात्मा बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जग जिंकलं, त्यांच्या आज घरामध्ये पोट आहेत. ध्रुवबाळांनी काळ जिंकला, त्यांची आज जगामध्ये कीर्ती आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी शरीर जिंकलं महाराज, त्यांचा आज गाजावाज आहे. त्यांच्या आज नावावर आपण चालतो. माऊली ज्ञानोबारायांनी शरीर जिंकलं, त्यांच्या नावावर आपण चालतो. मी तुम्हाला सोपं करून सांगतो, तुम्हाला जग जिंकता नाही आलं तरी चालेल, तुम्हाला काळ जिंकता नाही आला तरी चालेल, तुम्हाला शरीर जिंकता नाही आलं तरी चालेल. 4था मुद्दा माझा असा आहे, या तिन्ही वस्तू ज्याच्या ताब्यामध्ये तो भगवान परमात्मा जर एकदाचा आपलासा केला तर या तिन्ही गोष्टी जिंकण्याची गरज नाही महाराज. कारण जगावर सत्ता देवाची आहे, काळावर सत्ता देवाची आहे, आणि शरीरावर सत्ता सुद्धा देवाची आहे महाराज. बघा, म्या बोलविल्या भेदू बोले, म्या चालविल्या प्राण हाले. बघा, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, सत्तेने वेदासी बोलले तुझी सत्ते वेदासी बोलले वेदासी बोलले तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणवणी शरण आलं. बघा, फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याच्या हातामध्ये सत्ता या तिघांनाही ताब्यात ठेवायची, इतरत्र दुसऱ्याच्यात सत्ता नाही महाराज. एकट्या भगवान परमात्म्यामध्ये जर ती ताकद असेल तर हे 3 जे काही पुरुषार्थ जिंकण्याच्या भानगडमध्ये पडायचं नाही. फक्त आणि फक्त देव आपलासा केला रे केला का हे 3ही पुरुषार्थ ऑटोमॅटिक आपल्याला प्राप्त होतात. बघा, मग देव प्राप्त करणं एवढं सोपं आहे का महाराज? सोपं आहे महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरते. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला, लोकांती देह त्यागा अंती हरी बोला. प्रत्येक जाग्यावर आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येतं, झोपून करता येतं, उठून करता येतं, उभ्यानं करता येतं, पळत पळत करता येतं, काम करीत करीत करता येतं. आसन ते करा आसन ते करा नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. मग कोणी सोयाबीन निंदत असल, कोणी धुरा काढत असल. धुरा काढताना देवाचं नाव घेतल्यावर का धुऱ्याचं पाप माप होतं का? काय नाही होत, नाही होत.
काहीही करते वेळेस देवाचं नाव घेता येतं. पण एवढे महाराज विचित्र. आपण आता ह्या बाया सोयाबीनच्या काळात निंदायला जातात, गुता असतं, काही जण रोज मजुरी करणारे असतात. मग त्या गुत्यामध्ये निंदत असताना ह्या गुणानं निंदित नाहीत. हातानं सोयाबीन निंदतात आणि तोंडानं गावातलं निंदतात. विठाला 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 विठाला. गुणानं बसणार. दोघं जण एकत्र आले कधीच म्हणणार नाहीत हो परमार्थातल्या गोष्टी नाही करणार महाराज. कुचरवट्यावर बसलं की फलाण्याचं असं झालं म्हणून आई ते फलाण्याला कुठंतरी जमलंय वाटाले, मग मोडी तू का काय जमलंच गेलं, जमू दे ना. आपल्याला फक्त कुटाने जमतात महाराज, बरोबर आहे की नाही. पण नामचिंतन करायचं म्हणलं बरं. आता हे सांगायचं झालं नामचिंतन मामा, पण नामचिंतन मुखाला येण्याकरता सुद्धा पुण्याही लागते महाराज. विषय सोडून द्या, बघा लक्ष द्या. आपलं असं चाललंय, विषय असा चाललाय की देव आपलासा करायचा. गेलात तुम्ही माऊली ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता. सर्वजण परमार्थिक गाव आहे आपलं. प्रत्येकजण आळंदीला जाऊन आला असेल. माऊली ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि वर मुंडकं उचलावं का लगेच आपल्याला पांडुरंग रुक्मिणीची आपल्याला लगेच मूर्ती दिसते का? माऊली ज्ञानोबाराच्या पाठीमागे मूर्ती असण्याचं कारण का? माझे माऊली ज्ञानोबाराय देवाच्या मंदिरात गेले आणि तिथून येताना महाराज पांडुरंग परमात्म्याला घेऊन आले, म्हणून त्यांच्या मागे आज पांडुरंग परमात्मा कटेवर हात देऊन उभा आहे. गेलात देहूला, स्वयंभू पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला होईल का? तुकोबारायने सुद्धा महाराज परमार्थ करता करता भगवान परमात्म्याला घेऊन आले. गेलात पैठणला, नाथबाबांच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला पांडुरंग परमात्म्याची मूर्ती बघायला मिळेल. या साधू संतांच्या पाठीमागे मूर्ती का आहे याचं उदाहरण या साधू संतांनी महाराज भजन करता करता परमार्थ करता करता तो जगाचा मालक आपलासा करून घेतला आणि स्वतःच्या घरी घेऊन आले. म्हणून आज जगाचा मालक आज त्यांच्या घरी मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया गाद निवाराया. आपण असं सांगावं, चांगली चप्पल पाहून घेऊन जात. गेली माझी या 2 दिवसात चप्पल. बघा अवघड आहे. आपण काहीतरी इथून चांगलं घेऊन जायचे प्रयत्न करत नाहीत. आपल्याला एवढा दर्जा आज खाली होऊन गेलाय. काही काही गावामध्ये महाराज गेल्या अगोदर सांगतात महाराज आज असं. आता आपल्यामध्ये एक नवीन फॅड आले बालाजी महाराज असं कीर्तन करता का नाही, जाळण धुपन संगच. अरे हे कुठलं कोण्या ग्रंथात ते जाळण धुपन? आता काही काही मर्दांगी सुद्धा अशी सिस्टीम होती सातेफळ असा पकवाज वाजीला धुपटनच म्हणाले असे परमाने म्हणले. महाराजाला कुयच करू दिलं नाही. मग काय तुम्ही बघा आहेत का नाही शब्द, हे वाक्य आहेत महाराज. काही काही गावात महाराज असं हसिता का नाही. आमच्या गावात की नाही जास्त हसलेला आवडते. अरे मोबाईलमध्ये डुकं घालू घालू मानावाकड्या झाल्या ना हसू. 1 तास कधी निघून जाते पत्ता लागत नाही महाराज. तरी पण अजून लोकांना हसवावं वाटतं. हा दर्जा महाराज फक्त आपण खाली आणलाय कीर्तन श्रवणाचा. चांगलं कीर्तन करायला गेलं ना कुठलं होतं रे ते झोपच येऊ लागली. ह्या गप्पा हाना अवतावरला इकडे तिकडे ख्या ख्या खो 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 कवा वेळ जाते कधी पताच लागत नाही महाराज. बरोबर आहे का? काय सांगत होतो मी? भगवान परमात्म्याला घेऊन यायचं. तिकडे बोलायला गेलं तर कवर आहे तिकडे जाईल. पुन्हा आपल्याला वेळ थांबत नाही आपल्यासाठी. बरोबर आहे का? भगवान परमात्मा घरी घेऊन यायला पाहिजे. तेव्हा आपल्याला तिन्ही पुरुषार्थ आहेत आपल्याला जिंकल्यासारखे आहेत. मी तर असं म्हणेन साधू संत भगवान परमात्म्याच्या दारामध्ये गेलेच नाहीत तर साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या दारामध्ये आला. विठाला 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 विठाला. बघा नाथबाबांच्या जीवनामधला प्रसंग आहे. नाथबाबांचं जर सांगायचं झालं तर नाथबाबा एवढा श्रीमंत माणूस, श्रीमंत संत मांदियाळीमध्ये कोणी नाही महाराज. ज्यांच्या घरी जर भिकारी जर जेवण्याकरता आला, एखादा पाहुणा जेवण्याकरता आला, एखादा वारकरी जेवण्याकरता आला तर सोन्याच्या ताटामध्ये ज्यांनी जेवायला वाढावं एवढी संपत्ती माझ्या नाथबाबांची होती. सरासरी लोक धोत्रवाल्याला येड्या गबाळ्यातच काढतात महाराज. पण काही काही धोत्रवाले लई नमुने असतात महाराज. त्यांच्या संपत्तीची सुद्धा आपण मोल करू शकत नाही त्यांच्याकडे काय आहे. म्हणून नाथबाबा सुद्धा बघा एवढी त्यांची संपत्ती होती महाराज. असं सांगतात अतिशोक्ती अलंकारामध्ये एक दृष्टांत सांगितला जातो. गुरुजीच्या मुखातून ऐकलं तुमच्यासमोर मानतो. बघा
नाथबाबांच्या घरी एके दिवशी म्हणत 24 चोर आले. 24 किती चोर आले बाबा? 24 चोर आले. आणि 24 चोर असे होते का एकदम असे पैलवान बालाजी महाराज, एक कुंटलचं वज. पहिल्या काळातले महाराज, आता सुद्धा आपले जुने म्हातारे सांगतात आम्ही आमच्या काळामध्ये कुंटलचं हरभऱ्याचं पोतं येरीचा आखाड्यावरून घरी घेऊन यायचो. आता 5 किलोचं दळण वरी जाईना वरच्या मधल्यावर, अवघड झाले महाराज. तेव्हाच्या काळामध्ये एक कुंटल वज उचलण्याजोगं पैलवान चोर 24 नाथबाबांच्या घरामध्ये शिरले. नाथबाबांच्या घरामध्ये चोर शिरल्याच्या नंतर कडी काढली, आतमध्ये गेले आणि प्रत्येकाने महाराज कुंटल तर सहज उचलत होते. मग उचलून द्यायला असल्यावर किती कुंटल उचलत माणूस? कोण 1.25 क्विंटल, कोण 1.5 क्विंटल असे गठोडे बांधले महाराज 24 जणांनी सोन्याचे. आणि गठोडे बांधल्याच्या नंतर एकमेकाला उचलून देऊ लागले म्हणून. आणि उचलून देऊ लागले, पहिल्याला दुसऱ्याने उचलून दिलं, पहिलं निघून गेलं. दुसऱ्याला तिसऱ्यानं उचलून दिलं, तिसरं निघून गेलं. तिसऱ्याला चौथ्यानं उचलून दिलं, तिसरं निघून गेलं. असं करता 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 23 चोर नाथबाबांच्या वाड्याच्या बाहेर पडे. पण एक जण 1.5 क्विंटलाचं बांधलेलं जागेवर राहिलं ना, ते जाता जाता रात्री 12 वाजता म्हणतो, अरे सगळेच निघून गेले, मला कोण उचलून देईल? नाथबाबांना कडी वाजवली, थांब म्हणले, मी उचलून देतो. आहे का आपल्या गावात कोणी एवढं श्रीमंत? नाही महाराज. एवढी त्यांची श्रीमंती सांगितली जाते. ही श्रीमंती त्यांची व्यवहारिक झाली महाराज, पण त्यांची प्रमार्थिक जर श्रीमंती बघायची झाली तर ऐका. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हारी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्रे गंगा तिरी धुतसे. बघा, त्या नाथबाबांची जर परमार्थिक श्रीमंती बघायला गेलं तर 14 वर्ष माझ्या परमात्म्याने त्या नाथबाबांच्या घरी कावडीनं पाणी व्हावं, ही माझ्या नाथबाबांची परमार्थिक श्रीमंती आहे. नाथबाबांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने 14 वर्ष कावडीनं पाणी व्हावं. आजही असं सांगितलं जातं. षष्ठीला जेव्हा षष्ठीचा कार्यक्रम असतो, षष्ठीचा सोहळा असतो, समाधी सोहळा नाथबाबांचा आता येणाऱ्या मार्चमध्ये आहे. त्या षष्ठीच्या दिवशी कितीही जरी रानात पाणी टाकलं तर तो रांजण भरत नाही. आज सुद्धा तो रांजण भरतच नाही. कितीही पाणी टाका, दिवसभर टाका, रात्रभर टाका, तो रांजण भरत नाही. पण जेव्हा माझ्या भगवान परमात्म्याची कावड त्या रांजणामध्ये पडावा, लगेच ते रांजण भरतो महाराज. याचा अर्थ आज सुद्धा नाथबाबांच्या घरी माझा पांडुरंग परमात्मा पाणी टाकू वाहतो महाराज. बघा, एवढी नाथबाबांची परमार्थिक श्रीमंती होती. त्या नाथबाबाने भगवान परमात्मा आपलासा केला. भगवान परमात्मा ज्याच्या घरी कावडीनं पाणी वाहतो त्याला काळ काय करू शकणार आहे महाराज? दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीतसे. म्हणून बाबा, चोपदार कीर्तन करापेक्षा
लहान नसतो बरं का, चोपदार हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो महाराज. साक्षात भगवान परमात्माने नाथबाबांच्या घरी चोपदारकी केलेली आहे. दत्त चोपदारी करीतसे, त्या ज्यांच्या घरी भगवान परमात्मा पाणी वाहतो, ज्याच्या घरी भगवान परमात्मा चोपदारकी करतो, त्याला काळ काय करू शकणार आहे महाराज. म्हणून देव आपलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. बघा रामायणामधला प्रसंग आहे. देव आपलासा करणं, त्या देवाची वाट पाहणं, तेव्हा आपलं जीवन सार्थकी लागत असतं. बघा भगवान परमात्मा त्यांचा राज्याभिषेक होणार आहे. सगळ्या अयोध्येमध्ये महाराज दिवाळी साजरी झाल्यासारखे सगळ्या अयोध्येने लाइटिंग वगैरे सगळं दिवे लावलेले आहेत महाराज. सर्व अयोध्या नगरी आनंदाने डुलायला लागली. आनंदाने अयोध्या नगरी डुलत आहे. जगाचा मालक भगवान रामचंद्र परमात्मा आज सिंहासनावर बसणार. माझा राम परमात्मा आज राज्यावर बसणार, राजगादीवर बसणार. सर्वांच्या मनामध्ये आनंद आहे. सगळेजण आनंद उत्सव निर्माण करतायत. उद्याच्याला भगवान परमात्मा त्यांचा राज्याभिषेक आहे. सगळेजण आनंदामध्ये, कोणी घराला कलर मारते, कोणी दिवे लावते, कोणी हार करते. सगळे असे दुमदुमून गेलेली आहे नगरी, अयोध्या नगरी. ज्या आईचा मुलगा राज्यावर बसणार आहे ती कौशल्य आई आपल्या लेकरासाठी हार बनवते. उद्या माझं लेकरू, उद्या माझा राम राज्यावर बसणारे आनंदामध्ये कौशल्या माता डुलून गेलेली आहे, आनंदाने ओसंडून गेलेली आहे. आणि ती कौशल्या माता हार करते. पण इकडे अघटित घडलं. कैकेयी मातेने दशरथ राजाला आपले मागितले वर, माग देतो म्हणलेले ते वर आज मागितले आणि सांगितलं, नाथ रामाला वनवास आणि माझ्या भरताला राज्य द्या. असं सांगितल्याच्या नंतर नाईलाज झाला. सगळ्यांना कथावाग माहीत आहे. दशरथ राजाचा नाईलाज झाला, होकार दिली आणि रामचंद्र भगवान परमात्म्याच्या कानावर ते ठरलेला जो काही विषय तो आला. भगवान परमात्म्याने ठरवलं, ठीक आहे मन बघा, मी स्वतः राजावर बसणार आहे, पण काही विघ्न आतमध्ये आडवं आलं ना, माझा भाऊ आता सावतर भाऊ राजावर बसणार आहे, तरी पण मनामध्ये मला दुःख निर्माण झालं नाही. मी बसण्याजोगा माझा भरत बसेल. काय भावाचं प्रेम आहे महाराज, भावाभावामध्ये प्रेम आहे महाराज. आणि भगवान परमात्म्याला काहीच वाटलं नाही. मी राज्य केलं काय, भरतानं राज्य केलं काय, काहीच वाटलं नाही. आपल्या कौशल्या मातेच्या महालामध्ये येतात. कौशल्या माता हार बनवते. सांगितलं, आई काय करतेस? रामा काय करतेस? अरे उद्या तू राजावर बसणार आहेस रामा, तुझ्यासाठी मी आनंदाने हार करते रामा. बघ उद्या तुला किती सजवून तुला राज्यावर बसवलं जाणार आहे रामा. राम म्हणतो, आई मी नाही बसणार राज्यावर. का नाही आई? हे घटना घडली अयोध्येमध्ये. कैकेयी मातेने मागे दिलेले जे वर होते बाबांनी, कैकेयी मातेने आज वर मागून घेतलेले आहेत. कैकेयी मातेने वर असे मागितले ताई की रामाला वनवास आणि भरताला राज्य. असं सांगितल्याच्या नंतर कौशल्या माता म्हणाली, रामा हा हार मी भरताला तेवढ्याच आनंदाने घालील, पण तुला वनवास का? अरे तू जन्म माझ्या पोटी घेतलास, कैकेयीच्या पोटी नाही घेतला. एक आई म्हणाली म्हणून तू काय वनवासाला जाणार? एक बाप म्हणाला म्हणून तू वनवासाला जाणार का रामा? नाही, मी असं आघाटीत नाही घडू देणार रामा. वनवासाला नाही जायचं, जन्म मी दिलाय तुला रामा. नाही आई, बाबा वनवासाला जा म्हणतात म्हणून मी वनवासाला नाही जात, किंवा कैकेयी माता मला वनवासाला जा म्हणते म्हणून मी नाही जात. आई मग का जातोस रामा वनवासाला? उत्तर आहे का, भगवान परमात्मा म्हणतात, आई तू जशी माझी आई आहे ना, अशीच एक माझी आई वनवासामध्ये खूप दिवसापासून माझी वाट बघते. कौशल्या माता म्हणाली, अरे लहानाचं मोठं मी तुला केलं, माझ्या उदरातून तू जन्म घेतलास आणि तुला जन्म देणारी आई मी आहे. रामा कोण तुझी दुसरी आई आहे? आई मला जन्म दिल्यापासून तू माझी आई आहेस. फक्त मी जन्माला येण्याच्या अगोदरपासून जी माझी वाट बघते त्या आईला मला भेटण्यासाठी जायचंय. कौशल्या माता म्हणते, अरे कोणी मावशी म्हणजे काही नसते रामा, कोणी आजी म्हणजे काही नसते रामा, जन्मदाती आई असते रामा.
रामचंद्र परमात्मा म्हणतात, आई तू फक्त माझी जन्मापासूनची आई आहेस. मी जन्माला येण्याच्या अगोदरपासून जी माझी वाट बघते त्या भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता. त्या शबरी मातेला मला भेटण्यासाठी जायचंय. विचार करा, शबरी मातेच्या अंगावर धड लुगडं नाही आहे, ठिगळाचं लुगडं नेसलेलं आहे, कित्येक दिवस तिने दातं घासलेले नाही आहेत. तिचं वर्णन बघायला गेलं तर खूप असं वर्णन केलेलं आहे. आणि ती शबरी माता त्या भगवान परमात्म्याची वाट बघते. भगवान परमात्मा माझ्या घरी यायला पाहिजे म्हणून सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत, झोपल्यानंतर सुद्धा रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करते. कधी तो भगवान परमात्मा माझ्या कुटीमध्ये येईल, कधी तो भगवान परमात्मा मला भेट देईल. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराज प्रिया, आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेरा पुनी हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराज प्रिया, आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेरा पुनी हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण गीता परिचय हो, शबरी के पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन पावन होगा. बघा, आतापर्यंत सगळ्या सातेफळकरांनी सरासरी किती कीर्तन ऐकले असतील बरं? 2-3 हजार तर सहज महाराज उघड पिलेले तुम्ही लोकांनी, बरोबर आहे. एका तरी महाराजांनी असं सांगितलं का शबरी मातेने सकाळी लवकर उठली, साबण लावून आंघोळ केली, सुंदर अशी 2-4 हजाराची आता नवऱ्याला भांडून मागितलेली साडी नेसली. काय भांडणं करता साडीसाठी बापा, हात जोडून उगच लग्न केलं असं वाटते मला तर. हा मस्त परस अडकिली, परस काय म्हणतात, सर्प का परस, ती परस अडकिली आणि रामचंद्र भगवान परमात्म्याला भेटण्याकरता अयोध्येला आली असं एखाद्या महाराजांना सांगितलं नाही. महाराज, साक्षात जगाचा मालक त्या शबरी मातेला भेटण्याकरता येतो. तिला म्हणण्याचा अधिकार आहे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. बघा किती का आपल्याला बघा पहिल्या काळामध्ये पंढरपूरला आपण गेलं, पंढरपूरला गेल्याच्या नंतर ते गंधाचे प्रसादाचे दुकानं असायचे आणि प्रसादाचे दुकानं आणि तिथं कॅसेटचे दुकानं. पहिले कॅसेट होते, कॅसेट, आणि त्या कॅसेटमध्ये महाराज एवढे सुंदर गाणे असायचे. त्या कॅसेटवाल्याने बालाजी महाराज आमचाच पांडुरंग परमात्मा घेतला, त्या कॅसेटमध्ये घातला. आमचे माऊली ज्ञानोबा घेतले, त्या कॅसेटमध्ये घातले. आमचे तुकोबा घेतले, त्या कॅसेटमध्ये घातले आणि वेगवेगळे मनमोहक गाणे तयार केले महाराज. आणि पहिल्या काळचे गाणे बी महाराज तसेच होते. आता काय त्या कविता हे ते सांगूच नका भाऊ, लई अवघड झालं. पहिल्या काळातलं सगळं चांगलं होतं महाराज. आता कशाला चव नाही म्हणायला काय सारखं. तुम्ही बघा जुन्या माणसाला कशाला विचार, जुनं ते सोनं. आताच्या नवीन भजनाला महाराज डबलची चाल म्हणायची म्हणल्यावर प्रमाण म्हणलं की 2 मिनटं विचार करावं लागतं. पण हे माणसं सहज बिरकून म्हणून जातात. ते अनुवंशिकता आहे. हरिभजनीय ढवळीले जग, त्या महात्म्यांचं साक्षात यांना दर्शन झालेले आहे म्हणून यांना ते सहज अवगत होतं. नाहीतर भजन म्हणण्याकरता 10-10 वर्ष आळंदीला घासावी लागते तरी पण स्वराचा आणि त्याचा मेळ लागत नाही. त्याला बी प्रारब्ध असावं लागतं, बरोबर आहे का नाही. म्हणून पहिल्या चाली गोड होत्या, अभंग गोड गायचे, भजन गोड गायचे. आता सगळंच महाराज विस्कळीत झाल्यासारखं वाटतंय. बघा त्या काळचे गाणे सुद्धा गोड होते महाराज.
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. या गाण्यामध्ये एक कडवं असाले महाराज बघा. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्रेन देवाला मंदिरात जागा दिली भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. याच्यामध्ये कानोपात्रा मातेचं एका ओळीमध्ये वर्णन आलेले. ती वेश्या व्यवसाय करणाऱ्या कुळामध्ये जन्माला आलेली कानोपात्रा माता तिच्या जीवनामध्ये महाराज बघा काय प्रसंग घडतोय. भजन करण्याची आवड निर्माण झालेली आहे पण भजन करता येत नाही. समाज स्वीकारेल का नाही याची शाश्वती नाहीये. एके दिवशी अशीच गावाच्या कडकून दिंडी जात होती आणि दिंडी जात होती आणि ती दिंडी जात असताना स्वतःच्या आईला विचारते, आई मी जाऊ का ग दिंडीला? आई म्हणते, अगं आपण वेश्या व्यवसाय करणाऱ्या धर्मामध्ये जन्माला आलोय, आपल्याला हा समाज स्वीकार करणार नाही कानोपात्रा. तिने सांगितलं, आई मला जावं वाटतं. नाईलाज झाला. आईनं कसं बसत जा म्हणून सांगितलं. कानोपात्रा माता दिंडीमध्ये येतात आणि दिंडीमध्ये आल्याच्या नंतर भजन करत असताना माझ्या माऊली ज्ञानोबारायांची भेट होते. माझ्या माऊली ज्ञानोबारायांची भेट झाल्याच्या नंतर पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, माऊली तुम्ही कृपाळू आहात, उदार आहात, तुमचं अंतकरण कोमल आहे माऊली, अनाथाची माय आहात माऊली, तुम्ही माझा उद्धार कसा होईल मला सांगा. माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, उठ, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक काम कर, जगदीश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन ओठामध्ये धर, हातामध्ये चिपळ्या घे, गळ्यामध्ये विना घे, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्या कानोपात्र्यानं माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता या युक्तिवादाने माऊली ज्ञानोबारायांचे शब्द कानात साठवले, हृदयात साठवले आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये भजन करायला लागली. पहिल्या काळचं पांडुरंगाचं मंदिर हे कर्नाटक राज्यामध्ये होतं आणि त्या राज्याच्या राजाने सांगितलं, काही सेवकांनी सांगितलं, महाराज पंढरपूरमध्ये एक सुंदर स्त्री भजन करते मंदिरामध्ये. असं सांगितल्याच्यानंतर राजाने सांगितलं, जा घेऊन ये तिला. सेवक काही जण आलेले कानोपात्रेकडे जातात. कानोपात्रेला असं वाटलं की आता ही आपल्याला सोडणार नाहीत. ती कानोपात्रा धावत 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 माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे जाते आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर डोकं आपलं ठेवते आणि डोकं ठेवता क्षणी स्वतःचा देह त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करते, स्वतःचा प्राणत्याग करते. महाराज तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, हरे तुका म्हणे प्राण, हरी करा देवासी अर्पण, प्राण करा देवाशी अर्पण. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर स्वतःचा देह अर्पण केलाय त्या कानोपात्रा मातेनं. बारी थांबली. अरे का बारी थांबली? 15 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, बारी पुढे जात नाही. काय झालं? पत्ता लागला, कोणतरी स्त्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर तिनं प्राणत्याग केलेला आहे असं कळाल्याच्या नंतर सर्व बारी थांबली. बाजूला घेतला तिचा देह, बाजूला ठेवला आणि सर्वजण बडवे मंडळी, ब्राह्मण मंडळी विचार करतात, कोण असेल स्त्री देवाच्या चरणावर आपला प्राण समर्पित केलाय.
मागून पत्ता लागला सर्वांना की एक वेश्या व्यवसाय करणारी त्या कुळामध्ये जन्माला आलेली कानोपात्र आहे. कोणी म्हणतंय हिला पंढरपूरच्या बाहेर नेऊन हिची अंत्ययात्रा काढा, कोणी म्हणतंय अशा पद्धतीने अंत्ययात्रा काढा, कोणी म्हणतंय असं करा, कोणी म्हणतंय तसं करा. तिथं 12 लागले बोलायला. पण अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्या काळात होते. त्यांनी सांगितलं वेश्या व्यवसाय जरी करणाऱ्या कुळामध्ये जन्माला आलेली ही स्त्री असेल तरी पण जगदीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरील देह समर्पित केला. ही कोणी सामान्य स्त्री नाही आहे. जोपर्यंत जगाचा मालक पांडुरंग परमात्मा या स्त्रीचं करायचं काही सांगत नाही तोपर्यंत हा देह इथून हलवायचा नाही. अनंत शास्त्रीचं बोलणं सर्वांनी ऐकलं. रात्र झाली. अनंत शास्त्री त्या देहाच्या बाजूला त्या प्रेताच्या बाजूला झोपलेले आहेत. रात्री 1-2चा वेळ आहे. रात्री 2 वाजता जगाचा मालक विटेवरून उठला, उभं राहिलेला आहे विटेवर आणि विटेवरून त्या अनंत शास्त्री ब्राह्मणाला हाक मारतोय, अनंता, हे अनंता पाहे पा कानोपात्रा पवित्रा. हे अनंता, ही जी कानोपात्र आहे हिने माझ्या चरणावर आपला देह समर्पित केलाय. ही कोणी सर्वसामान्य स्त्री नाहीये. ज्या स्त्रीने माझ्या चरणावर देह समर्पित केलाय ती कोणी साधारण व्यक्ती असू शकत नाही. तिला माझ्या उजव्या हाताला जागा द्या. आज सुद्धा तुम्ही पंढरपूरला जा. भगवान परमात्म्याच्या अगोदर दर्शन घेण्याचं भाग्य त्या कानोपात्रेला लाभ. धन्य कानोपात्राची झाली भाग्याची, आज झाली भाग्याची. धन्य कानोपात्राची झाली भाग्याची, आज झाली भाग्याची. धन्य कानोपात्राची झाली भाग्याची, आज झाली भाग्याची. संतांचं वचन त्या कानोपात्रा मातेनं ऐकलं. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. देव आपलासा केला. परिणाम धन्य कानोपात्रा ती झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया. तिच्या जीवनाचं सार्थक झालं अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याते जन्मा आलो त्याते जन्मा आलो त्याते जन्मा आलो त्याते. अरे जन्मा आलो त्याते
मातेला म्हणण्याचा अधिकार आहे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. त्या नाथबाबांना म्हणण्याचा अधिकार आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. शबरी मातेला म्हणण्याचा अधिकार आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. या सर्व उदाहरणामध्ये, या सर्व कथा भागामधून भगवान परमात्मा आपलासा केलेला दिसतोय. पण भगवान परमात्माने जर का आपलासा केला, त्या भगवान परमात्म्याला जर का आपण आळवलं, तर तो भगवान परमात्मा आपल्याला मागे पुढे उभा राहतो, आपले सर्व कामं करतो. आणि तो भगवान परमात्मा आपल्याजवळ साध्य झाला रे झाला का आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. जनाबाईच्या जीवनामधला प्रसंग आहे. जनाबाई वारी करता जातात आणि वारीमध्ये जात असताना बघा, वारीमध्ये जात असताना दरमजल करत 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 पंढरपूरमध्ये पोहोचतात. चंद्रभागेचं स्नान करतात, पुंडलिकरायाचं दर्शन करतात, बारीला लागतात. बारीला लागल्याच्या नंतर लवकर लवकर बारी पुढं जाते, वेळ जसा जसा पुढं जाईल तसा. आणि मग बरोबर 10:40 जनाबाई गाभाऱ्यामध्ये पोहोचतात. आणि गाभाऱ्यामध्ये पोहोचल्याच्या नंतर जगदीश पांडुरंग परमात्म्याला बघितलं आणि वडिलांना म्हणते, बाबा ज्याला बघायला आलो तो हाच का? त्यांनी सांगितलं, हो. याची तर पहिलीच ओळख आहे. बरं, नखापासून केसापर्यंत माझ्या भगवान परमात्म्याला निहाळते जनाबाई. वारी करता गेल्याच्या नंतर सर्वजण महाराज, कोणी एकादशीला, कोणी द्वादशीला, सगळे गावाकडनं निघून येतात. नित्यनेमाचे वारकरी काल्यापर्यंत थांबतात, पौर्णिमेपर्यंत थांबतात. पौर्णिमा होऊन गेली, सर्वजण गावाकडे वारकरी आले. पंढरपूर खाली झालं. जनाबाईचे वडील म्हणले, जना चल गावाकड. तिनं सांगितलं, बाबा मी नाही येणार. जना 5 वर्षाचं लेकरूतून गावाकडं नाही येणार? हो बाबा मी नाही येणार. जना वेड लागले का काय? वय वर्ष 5 आहे तुझं, आणि तू 5 वर्षाची जनारा असणारी मुलगी आणि पंढरपूरमध्ये राहणार? हो बाबा. राहणार कुठं? मंदिरात. खाणार कुठं? मंदिरात. झोपणार कुठं? मंदिरात. बाबा मला सांगा, इथं बसलेले सर्वजण बाप आहेत. आपलं 5 वर्षाचं लेकरू दादा पंढरपूरमध्ये सोडून देऊन यात्रेमध्ये घरी एखादा बाप येईल का? येईल? माग 5 वर्षाची लेक, आपली लाडकी एकुलती एक लेक, पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये सोडायची आणि गावाकडे गंगाखेडला निघून यायचंय? नाही येणार महाराज. आणि जो बाप येईल त्याला बाप नाही म्हणता येणार महाराज. कारण बापाचं लेकीचं एवढं प्रेम असतं असं म्हणतात. एखाद्या मुलीला जरी नाही वाटणार की माझा बाप राजा आहे माझ्यासाठी, पण ती लेक कशीही असू द्या, त्या बापाला एका राजकुमारीशिवाय कमी नसते महाराज. बघा, लगन सराईचं पिरियड चालू आहे. बापाचं आणि त्या लेकीचं किती प्रेम असतं. बापाची हलाखीची परिस्थिती असू द्या, गोरगरीब बाप असू द्या, शेतमजुरी करून खाणारा बाप असू द्या, पण त्या गरीब बापाची लेक लग्नाला यावी, त्या मुलीला कोणीतरी पसंत करावं, ती मुलगी आनंदाने डोलायला लागते महाराज. आणि बापाला अधिकाऱ्याने सांगायला लागते, बाबा माझं लग्न आता थोड्या दिवसावर आलंय, मला सामान्य 1 नंबरचं घेऊन द्यायचं बरं का, मला नाही काही जमणार. आताच्या मुली महाराज असंच म्हणतात, बापाची परिस्थिती बघत नाहीत. पण कधीतरी आपल्या बापाची या लेकीने परिस्थिती बघितली पाहिजे. ती परिस्थिती बघून आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली होणार नाही, माझ्या बहिणीने बघितलं पाहिजे. जर आपला बाप आपल्यामुळं खाली मान घालत असेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून तो बाप आपल्यासाठी काय करत असतो, आपल्या पायामध्ये फाटका बूट असेल त्याच्या, पण मुलींनी महाराज त्याला शाळेत जाण्याकरता बूट मागावा. दुकानावर गेल्याच्या नंतर आपल्या पायातला फाटका बूट तसाच राहू देईल, पण 500 रुपयाचा बूट बाप मुलीला घेतल्या शहरात नाही, त्याला बाप असं म्हणतात. आणि त्या मुलीने बापापुढे हट्ट करावा, बाबा मला नंबर 1चं सोफा सेट पाहिजे, मला नंबर 1चं कपाट पाहिजे, मला दागिने पण नंबर 1चे पाहिजे बाबा. कारण आजकाल असं झालंय, लोक हुंडा नाही म्हणाले तर मग म्हणाले तुमच्या पोरीच्या अंगावर घाला 20 तोळे, जसं याच्या बापूची ठेवत ठेवली इथं.
एवढी त्या बापाची परिस्थिती असते आणि परिस्थिती नाजूक असते, पैसे नसतात, सगळा लग्नाचा खर्च याच्याकडून त्याच्याकडून, याचे व्याजाने घे त्याचे व्याजाने घे. बघायला गेलं सोयाबीनला तर 6,000 म्हणून घरी ठेवलं आणि आज 3700 3500 विकावं लागते. ही शेतकरी बापाची अवस्था आहे. आणि त्या बापाची लेक लग्नाला आली, लेक हट्ट करते, बाबा मला नंबर 1चं सामान पाहिजे, बाबा मला नंबर 1चे कपडे पाहिजे, बाबा मला नंबर 1चं सगळं कपाट असेल, सोफाशीट असेल, सामान भांडे वगैरे असतील. तो बाप कधीच म्हणत नाही बाई माझ्याकडे पैसे नाहीत. तो बाप सरळ म्हणतो बाळा अजिबात काळजी करू नको, तुझ्या अपेक्षांपेक्षा चांगलं घेऊन देण्याची जबाबदारी माझी, याला बाप असं म्हणतात. आणि सहज काही जण बोलून जातात दादा काय केले आमच्या बापानं आमच्यासाठी. अरे तुझ्या बापानं तुझ्यासाठी काय केलंय हे जर तुला बघायचं असेल, हिवाळ्याचे दिवस असावेत, बाप संध्याकाळी गहू भिजवण्यासाठी गेलेला असावा, शेतामधल्या काही कामासाठी गेलेला असावा, आणि रात्री बाप 10-11 वाजता लाईट असते, 10-11 वाजता रात्री 12-2 वाजेपर्यंत भिजवतो. आणि तो बाप रात्री येऊन झोपल्याच्या नंतर पठ्ठ्या तू झोपून तू उठ आणि तुझा बाप जिथं झोपलाय तिथं जाऊन बघ, तुझ्या अंगातली ती बन्यान बघायची मॅचोची 200 रुपयाची, आणि तुझ्या बापाच्या अंगातली बन्यान बघायची किती जाग्यावर ठिगळं असतात बघ. बापाचं धोतर न्याहळून बघायचं किती जाग्यावर छिद्र असतात बघ. तुझा बूट स्पोर्टचा बाजूला काढायचा आणि बापाचा बूट हातात घ्यायचा आणि बघायचं तुझा 1,500चा बूट आणि तुझ्या बापाचा 200 रुपयाचा फाटलेला बूट, तेव्हा तुला तुझ्या बापाची किंमत कळेल. या माझ्या सर्व माता भगिनींना एक गोष्ट सांगून जातो ताई, जोपर्यंत तुमचा बाप आणि आई तुमची माहेरामध्ये जिवंत आहे तोपर्यंतच तुम्हाला माहेर आहे. ज्या दिवशी तुमचे मायबाप माहेरातून निघून जातील ना, त्या दिवशी माझ्या ताईला माहेरात कोणी किंमत देत नाही दादा. आज 60-65 वर्षाची मथारी असू द्या आणि त्या 60-65 वर्षाच्या आईची आई जिवंत असू द्या 90 वर्षाची, आणि ती माहेराला जाऊ द्या. माहेराला गेल्याच्या नंतर आत्तासुद्धा तुमचा जी बॅग खलता असतो रिकामा येत नाही. मुठभर मुगाची डाळ टाकेल, तुरीची डाळ टाकेल, भुईमुगाच्या शेंगा असतील तर शेंगा टाकेल, चटणी देईल, तूर देईल, डाळ देईल, मुगाची डाळ देईल, काहीतरी देऊन तुमचा खलता, तुमची बॅग रिकामी येऊ देणार नाही. हा खलता भरेल कुठपर्यंत? जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुमचा माहेरातून बाप निघून जाईल, ज्या दिवशी तुमची आई निघून जाईल, त्या दिवशी तुमचा भाऊ तुम्हाला हक्काने बोलवलंच सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आई आहे, वडील आहेत, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे. त्या लेकीचं सुद्धा बापावर प्रेम होतं. बाप ढसाढसा रडायला लागला, बाप कसा येईल महाराज, नाईलाज झाला. मुलगी ऐकायला तयार नाही. बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट सांगितला जातो. बाल हट्ट धरला जनाबाईनं, सांगितलं बाबा मी गावाकडे येणार नाही. बापाचा नाईलाज झाला. नामदेव महाराज भजन करत होते आणि नामदेव महाराज भजन करत असताना आपल्या लेकीचा हात हळूच नामदेव महाराजांच्या हातामध्ये दिला आणि भरलेल्या डोळ्याने बाप गावाकडे निघून आला. थोड्या वेळाने नामदेव महाराज भजनातून समाधीतून बाहेर आले, बघितलं हातामध्ये 5 वर्षाचं लेकरू आहे. सांगितलं बाळा कोण तू? सांगितलं जना. अगं कसं काय आली इथं? सांगितलं मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले होते. बरं. 5 वर्षाचं लेकरू कोणीकडे जाणार म्हणून नामदेव महाराजांनी तिला घरी घेऊन गेले. आणि नामदेव महाराज घरी घेऊन गेल्याच्या नंतर नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 14 जण नामदेव महाराजांच्या घरी आणि येडी पिशी जणी 15वी. या 15 माणसांचं काम करावं लागायचं. बघा जनाबाई फक्त एकदाच मंदिरामध्ये गेल्या. 15 माणसाचं काम करावं लागायचं आणि जनाबाईला वाटायचं आत्ता काम समाप्त झालं का मी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाईल. घरून आली होती कशासाठी? पांडुरंगाचा सहवास लाभावा, दर्शन व्हावं म्हणून. पण इथं आल्यानंतर दुसरंच झालं. नामदेव महाराजांची संगती झाली आणि घरचे कामच उरकं नाही गेले. पहाटे 3ला उठावं, सर्व माणसांच्या स्वयंपाक लागण्यापुरतं दळण दळावं. दळण दळलं का लगेच त्यांच्या स्वयंपाकाची तयारी करावी, सर्वांचे भांडे घासावे, सर्वांचं धुणं धुवावं, परत स्वयंपाकाला लागणाऱ्या गौऱ्या जळतण आणण्याकरता वनात जावं, परत सायंकाळी आलं का स्वयंपाक करावा. सर्व कामं घरची करावं लागायची. असं करता करता त्या जनाबाईला झोपण्यासाठी 12 वाजायचे आणि उठण्याकरता 3 वाजायचे. असं करता करता त्या जनाबाईला पुन्हा मंदिरात जायला वेळ भेटला नाही.
नेमकं दळण झालं का मंदिरामध्ये जावं का आतून आवाज यायचा, जना कुठं निघाली मंदिरात. अगं दळण झालं, स्वयंपाक कोण करेल, स्वयंपाक झाला मंदिरात निघाली की भांडे कोण घासत, धुणं कोण देईल, गौऱ्या कोण लावेल. असं करता करता कामाच्या व्यापानं माझ्या जनाबाईला मंदिरात पुन्हा जाण्याची संधी मिळाली नाही. ती जनाबाई दळण दळत असताना ओव्या गायची. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत, सुंदर माझे जाते गे ओव्या गाऊन तुझे तोये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन तुझे तोये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा त्या जनाबाईने त्या पांडुरंग परमात्म्याला ओव्याच्या माध्यमातून बोलवावं. जगाचा मालक यावा आणि तो जगाचा मालक आल्याच्या नंतर जनाबाईला म्हणावं त्या जगाच्या मालकानं, जना काय गोड गातीस ग, आणि मामा काय परिणाम आहे काय माहीत, काय निसर्गाची देणगी आहे. या महिला मंडळीला एवढा सुंदर आवाज असतो बघा, आणि त्यांना घाटी नसती म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर. असं सांगितलं जातं संगीतशास्त्रामध्ये, पुरुषांचा आवाज जर काळी 1ला लागत असेल तर महिलेचा आवाज सहज काळी 5ला लागतो. म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचा दुप्पट आवाज असतो. आलं का लक्षात? एवढा सुंदर असा महिलांचा आवाज असतो. म्हणून जनाबाई सुद्धा गोड गायच्या आणि सांगायच्या. पांडुरंग परमात्मा म्हणाले, जना काय गोड गातीस ग. आणि दुसरी एक देणगी देवाने यांना अशी दिली, यमक जुळवण्याची. काय यमक जुळवण्याची, बरोबर आहे का नाही? बघा तुम्ही पहिल्या काळामध्ये ते पंचमीच्या काळामध्ये त्याला काय म्हणतो आपण, भुलोबा बसवायचे गावात. काय भुलोबाच ना, शिराळाचं ते कोणाचा तरी नवसाचा असा मातीचा ते देव करून आणायचा, मग अशा चौकामध्ये ठेवायचा. पहिल्या काळामध्ये आमच्या लहानपणी मी बघितलेलं आहे. आमच्या दारापुढे सुद्धा असं ग्राउंड आहे, मैदान आहे. आणि त्या महिला मंडळी मग संध्याकाळी जेवण वगैरे 7 वाजता झाले का पहिल्यांदा एखादी यायची, सखूबाई चला की बोलया म्हणायला, बोलयाच म्हणतात ना त्याला. मग ते यायचे ना, मग 2-3 महिला त्या बोलव्याच्या शेजारी अशा हाताला हात धरून गाणे म्हणायच्या. यमक जुळवायला एवढ्या नंबर 1 बाया बापा 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 बघा, सांगूच नका. मग त्या दोघी जणी महाराज हे झालं का जेवण होईल तसं आता सगळ्या कीर्तनाला कशा हात धुवून एका मला वाटलं पहिल्यांदा मंडप भरतेच का नाही, पण हळूहळू भर. तशा मग त्या सुद्धा काम उरकून एका एकाने यायच्या. पण गंमत आहे का, आली ती सखूबाईनं गंगूबाईच्या हाताला धरलं बालाजी महाराज आणि डोक्याला डोकं लावलं की सुरू. आता मला भुलं येत नाही म्हणून दाखिली असती, येतच नाही ना, काय करावं. यांना यमक जुळवण्याची एकदा दिंडीमध्ये काय झालं, वाकून टाक सडा. अगं वाकून सडा टाकतात त्या राधेला का माहित नाही, राधे जरा वाकून टाक सडा. योग बाई तर त्याच्या पुढची मला भेटली, काय सांगा तुम्हाला. एका जनार्दनी मने मीराबाई, चरण बघा. एका जनार्दनी मने मीराबाई, दासी जणी लागे नाम्याच्या पायी, नेमकी गवळण कोणाची समजाव. एका जनार्दनी नाथ महाराज, मने मीराबाई आणि दासी जणी लागे नाम्याच्या पायी. म्हणजे नेमकं सामुदायिक म्हणावं लागेल मग गवळण, नाही का नाही. असं यायचे मग जुळायचं. एकीनं तर नईनच काढलं महाराज. अरे ठ्या तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. आता हिला नंबर कोण दिलाय. अरे इठ्या तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. तुझी री आठवण लई येतीन म्हणून तुला मी मिस कॉल देते. आता
तुझी रे आठवण लई लई येती म्हणून तुला मी मिस कॉल देती. मी बी एक चरण तयार केले म्हणून ते आहे का नाही. जो या देवा माझे देव बळ्या माझा तू रे देव देवाचा देव तुझाच नंबर केला यशव. हे मी जोडे हा असं यमक यांना जुळवता येतं. पण पाया पडून सांगतो तुम्हाला आया बहिणीला सगळ्यांना, असे हजार जरी तुम्ही यमक जुळू जुळू अभंग म्हणले गाणे म्हणले तरी तुमचा उद्धार होणार नाही. आलं का तुमचं एखादं विद्यापीठ झालं का तयार, एखादा गाथा लिहिला का तुमच्या ओव्यानं कुणं नाही लिहिला, त्या जनाबाईच्या ओव्यांच्या आज अभंग कीर्तनामध्ये घेतले जातात. त्याकरता तुम्हाला एक सांगून जातो, यमक जुळून 100,000 गाणे तयार करण्यापेक्षा माझ्या जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यातला एकच अभंग आयुष्यभर म्हणा, तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एकच अभंग आयुष्यभर म्हणा, तुम्हाला 1000 गाणे म्हणण्याची गरज पडणार नाही. म्हणून ती जनाबाई त्या पांडुरंग परमात्म्याला आळवत होती आणि त्या जगाचा मालक त्या जनाबाईला स्वतः दळू लागावा. नोहे नोहे त्या जनाबाईला स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं होऊ नये. त्या जनाबाईच्या डोक्यामध्ये वाव व्हाव्यात. जगाच्या मालकानं माझ्या जनाबाईला नाहू घालावं. त्या जनाबाईला म्हणण्याचा अधिकार आहे. जन्म आलो त्याचे नाजी फळ झाले साचे. त्या जनाबाईच्या जीवनामध्ये सार्थक झालं. विचार करा त्या जनाबाईच्या जीवनाचं सार्थक कशामुळं झालं. तू ये रे बा विठ्ठला, ते पांडुरंग परमात्मा माझ्या जीवनामध्ये यावा ही आस त्या जनाबाईच्या हृदयामध्ये लागली म्हणून तिच्या जीवनात सार्थक झाला. विठ्ठला विठ्ठला आणि या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामधलं दुःख नाहीसं होतं. बघा तुम्ही आता वेळ मला माझ्याकडे फक्त 5 मिनटं राहिला. नियोजित वेळ आपली कितीची होती? 10:30 ते 12:30 नाही हो, 8:30 ते 10:30. तुम्ही म्हणसाल लांबो तुला एक कोटा कीर्तन नाही. तसं काही नाही. कसं झालं माहिती आहे का, बालाजी महाराज सोयरी झाली जास्त आणि कोणालाच नाराज करायना म्हणून इकडं चहा पी तिकडं चहा पी म्हणता म्हणता 8:30चं 9ला सुरू झालं. बघा थोडक्यात आवरतो. आता संतांच्या संगतीमुळं एखाद्या माणसाचा उद्धार होईल. कानोपात्र्याचा उद्धार झाला काहीच नवल नाही. जनाबाईचा उद्धार झाला काहीच नवल नाही. माऊली ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये रेडा गेला, रेड्याचाही उद्धार झाला. जास्त लांबवणं काही नवल नाही महाराज. कारण रेडा सुद्धा सजीव होता महाराज, सजीव होता रेडा. बरोबर, रेड्याला सुद्धा जीव होता. आणि उद्धराया आले जन जड जीवा हे प्रमाण सुद्धा आहे. म्हणून संतांनी जनाचाही उद्धार केला, जीवाचाही उद्धार केला आणि जडाचाही उद्धार केला. बरोबर आहे. म्हणून त्या रेड्याचा उद्धार झाला यातही काही मला नवल वाटत नाही. कारण त्याला जीव होता. माऊली ज्ञानोबारायांनी स्वतः त्याच्या शक्ती संचार केले आणि त्याने वेद बोलवले. त्याच्या पुढचं उदाहरण तुमच्यासमोर म्हणतो. कार्तिकी यात्रेला बरेच जण आपल्या गावातून जातात. कार्तिक यात्रेला जवळजवळ 50 लाख पब्लिक आळंदीमध्ये जमा होते. 50 लाख पब्लिक आळंदीमध्ये जमा होत असताना मला सांगा मामा, 50 लाख किंवा 25 लाख जी काही पब्लिक जमत असेल, सगळ्याला सगळी पब्लिक माऊली ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घेऊन गावाकडे येते का? येते का? आपण तर समाधीचं दर्शन कार्तिक यात्रेत घेत नाही बा, कोणी काही म्हणा. कारण तिथं इकडं कीर्तनाला जाय, तिकडं कीर्तनाला जाय, तिकडं सेवा करतं माणूस. मग त्या वेळेमध्ये समाधीच्या त्या सोहळ्यामध्ये आपल्याला तेवढ्या गर्दीमध्ये काय दर्शन होत नाही. झालं तर कोणी कोणी लगेच होतं, नाही तर मग इकडे तिकडे फिरण्यामध्ये वेळ जातो. त्यामुळं मला तरी वाटतं एकही महाराज समाधी सोहळ्यामध्ये दर्शन माऊलीचं म्हणून तर कधीतरी जाऊन घेऊ म्हणतात. पण गेलेले जे काय 43 लाख लोक असतील ते सर्वजण समाधीचं दर्शन घेणार नाहीत कदाचित. पण माऊली ज्ञानोबारांनी चालवलेल्या भिंतीचं एकही माणूस दर्शन घेतल्याशिवाय गावाकडे येत नाही. येतं का? समाधीचं दर्शन एक वेळ वागू देतील, म्हणतील बाबा वारी झाल्यानंतर पुन्हा कधी आलं तर पुन्हा माऊली ज्ञानोबाराचं दर्शन घेण्याकरता पुन्हा सेपरेट जाऊ. पण वारीमध्ये तेवढ्या गर्दीमध्ये असताना सुद्धा प्रदक्षिणा करत असताना त्या माऊली ज्ञानोबाराचा स्पर्श झालेल्या भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय एकही वारकरी गावाकडे येत नाही. याचा अर्थ माझ्या माऊली ज्ञानोबाराची संगती त्या भिंतीला झाली. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले
सांभाळिले संती भय निरसले खंती. माऊली ज्ञानोबाराच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्या निर्जीव असणाऱ्या भिंतीचं उद्धार होतो. आपला उद्धार का होणार नाही? बघा, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपली कीर्ती उरते. उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्या जीवनामधल्या इच्छासुद्धा प्राप्त होतात. म्हणून तुकोबा म्हणतात, कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काही जणांनी योगदान दिलं आणि योगदान दिल्याच्या नंतर हे स्वराज्य निर्माण झालं. त्यासुद्धा मावळ्यांना म्हणण्याचा अधिकार आहे की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावर 3-3.5 महिने महाराज त्यांना सुटका नाहीये. बघा, मैं लावूंगा शिवाजी को असा पण त्यांनी केलेला. मसूद त्याचं नाव आणि पण केलेला त्याला मैं लावूंगा शिवाजी को. त्याला मी आणल्याशिवाय राहणार नाही, मी पकडणार. ज्याने कोणी करून दाखवलं नाही ते मी करून दाखवणार असं म्हटल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज वर अडकलेले आहेत. अडकल्याच्या नंतर 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला. असं करता करता 3.5 महिने झाले. सिद्धी मसूद त्याचं नाव. एखाद्या हत्तीसारखी त्याच्यामध्ये ताकद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पकडल्याशिवाय राहणार नाही पण केलाय. 40,000चं सैन्य सोबत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत फक्त 1300 सैन्य आहे. काय करणार 1300 सैन्य 40,000समोर? 3.5 महिने त्यांनी वाट बघितली. सगळी रसद समाप्त झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आता या गडावरून पळ काढल्याशिवाय, या गडावरून सुटका केल्याशिवाय काही गत्यंतर नाही. एक कल्पना मनामध्ये आली, हा गड सोडला पाहिजे, हा गड सोडला पाहिजे, हा गड सोडला पाहिजे. सगळ्यांना तानाजीला बोलवलं, सगळ्या मावळ्यांना जवळ बोलवलं, शिवबाला बोलवलं, प्रत्येक जणाला बोलवलं आणि सांगितलं आज आपल्याला रात्री गड सोडायचा आहे. गड सांगितलं आपल्याला गड सोडायचा, गड सोडायचा. म्हटल्याच्या नंतर 1300 मावळे समोर उभं राहिलेत आणि सांगितले आपल्याला गड सोडायचा आहे. सर्वजण म्हणतात राज हे काय सोपं आहे का? राज गड सोडणं शक्य नाही. राज 40,000चं सैन्य आहे. राज गड सोडणं एवढं सोपं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात माझ्या मनात एक कल्पना आली, ती जर युक्ती आपण लढवली तर गड सोडवू शकतो. सर्वांनी जशी मीटिंग घेतात तशी मीटिंग घेतली. सांगितलं सभेमध्ये ऐका 2 पालख्या तयार करायच्या आणि त्या पालखीमध्ये एका पालखीमध्ये मी बसल, एका पालखीमध्ये मी बसून 400 सैन्य घेऊन मी एका मार्गाने जाईल. एका पालखीमध्ये दुसरा शिवाजी बनवायचा आणि त्या शिवाजीला एका पालखीमध्ये बसवायचं आणि एका मार्गाने त्या शिवाजीला काढून द्यायचं. असं करता करता 400 मावळ्यांचे मेळावे केले. 1200-1300 मावळ्यांच्या वाटण्या केल्या आणि 3 मार्गाने 3 जाण्याचं ठरवलं. रात्र झाली, सगळे झोपले. मनामध्ये चिंता आहे शिवाजी कोणला बनवायचं. पण त्या काळामध्ये शिवा काशीद नावाचा एक शिवाजी नावाचाच एक मावळा आपला होता. हुबे हे दिसताना शिवाजी महाराजांसारखा दिसायचा. एखाद्या वेळेस जर राजे गडावर नसतील आणि शिवबा समोरून आला तर शिवबालाच सगळे मावळे मुजरा करायचे. मुजरा शिवबा मुजरा म्हणायचे. असं सुंदर असं देखणं स्वरूप त्या शिवबाचं, शिवा काशीद. आणि ते शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये की शिवा काशीदला छत्रपती शिवाजी बनवायचं. आणि असं करता करता शिवा काशीदच्या कानावर ही कल्पना गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ते जातात आणि म्हणतात राज द्या की तुमची तलवार, राज द्या की तुमचा जिरेटोप, राज द्या की तुमचा सदरा, राज द्या ना तुमचा सदरा, राज मी वाट बघतोय, राज द्या ना सदरा. राज म्हणतात शिवबा अरे जिथं तुला जायचंय ना तिथून परत नाही यायचं रे. 2 महिने झाले तुझ्या लग्नाला फक्त शिवबा, तिथून परत नाही यायचं. त्या शिवबाच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे दादा ऐका. तो शिवबा म्हणतो राजा शिवा काशीद म्हणून म्हणण्यापेक्षा 2 तास छत्रपती शिवाजी महाराज म्हणून म्हणण्यात मला आनंद आहे. राजा द्या तुमचा सदरा, द्या तुमची तलवार, राजा आत्ता मला शिवाजी महाराज बनवायचं. राजा द्या ना, राजा एवढी संधी द्या ना या गरीबाला, द्या ना. माझ्या शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू येतात. काय त्या मावळ्यांचं बलिदान आहे हो.
काही तो शिवाजी महाराजांच्या काही लातनकातला होता का, जातीचा होता का? नाही महाराज, फक्त स्वराज्य निर्माण व्हावं ही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळ्यामध्ये आसव आणत त्याला आपला जिरटोप दिला, तलवार दिली, सदरा दिला, संपूर्ण असं छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. आणि माझा जगाचा राजा, भारताचा राजा, महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या शिवाकाशीचा मेकअप करतोय, दाढी व्यवस्थित करतोय, हे करतोय, त्यांना पालखीमध्ये बसवतोय. अंधाऱ्या काळ्या कुट्ट रात्रीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज एका मार्गाने जातात आणि शिवाकाशीत एका मार्गाने जातोय. जिथं जायचं होतं तिथून परत यायचं नाही. सिद्धी मसूद वाट बघून होता, अरे शिवा शरण येणार आहे, शिवाजी शरण येणार आहे म्हणून आनंद व्यक्त करत होता. असं करता करता छत्रपती शिवाजी महाराज एका मार्गाने निघून गेले आणि पालखीमध्ये शिवाकाशीत बसतोय. आणि निघता 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 सिद्धी मसूदच्या जवळ जाऊन पोहोचतोय. एकच चूक फक्त त्याच्याने झाली. छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून उतरत असताना उजवीकडून उतरायचे आणि हा शिवाकाशीत उतरत असताना डावीकडून उतरला. सांगितलं दगा झाला, दगा झाला, दगा झाला. अरे कोण तू? त्याने सांगितलं मी शिवाच आहे. नाही, शिवा नाहीये. 3 तलवारी गळ्याला लागलेले आहेत, बस तलवारी खूपच सत आहेत, तरी पण तो म्हणतो मी शिवाच आहे, मी शिवाच आहे, मी शिवाच आहे. स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं आणि अशाच बलिदानामधून तो मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटचा मुद्रा करतोय आणि सांगतोय राज तुम्ही सुखरूप पोहोचा, आता तुमचा शिवा तुम्हाला परत बघायला मिळणार नाही आणि तुम्ही सुखरूप पोहोचा ही भावना मनामध्ये धरतोय आणि स्वतःचं बलिदान या स्वराज्यासाठी समर्पित करतोय. त्या शिवा काशीतला म्हणण्याचा अधिकार आहे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. म्हणून सर्व जणांनी आपल्या धर्माकरता, आपल्या जसा आपला धर्म आहे, आपला संप्रदाय ह्या टिकण्याकरता सर्वांनी बलिदान देणं अत्यंत गरजेचं आहे. बघत असताना सर्वजण वारकरी संप्रदाय असेल, हिंदू धर्म असेल, याच्यावर सर्वजण बघत असताना टीका करताना दिसत आहेत. आपल्याला सहज कोणीतरी काहीतरी बोलून जातो, कोणीही आपल्या संतांची सहज विटंबना करून जातो. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढं त्याच्यावर एवढं म्हणजे असं जेवढ्या ताकदीनं आपण त्याला उचलून धरायला पाहिजे तेवढं धरत नाहीत. एखाद्यानं दुसऱ्या समाजामध्ये महाराज बोलून बघा तुम्ही, लगेच त्याचं प्रकरण लगेच बंद करून टाकतात. महाराज सगळं महाराष्ट्र बंद, भारत बंद करून त्याच्यावर न्याय मिळवल्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला उठलं की कोणीही बोलतो, याचा अर्थ आपल्याला धर्माचे शिक्षण कमी पडते. त्यांचं 5 वर्षाचं लेकरू डोक्यावर टोपी घालतं, आमचं 35 वर्षाचं लेकरू मारुतीचं दर्शन घेत नाही, ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. जर आपल्या लेकराने जर आपल्याला वाटत असेल की आपल्या लेकराला शिक्षणाबरोबर संस्कृती राहावी, तर आपल्याला अगोदर आपल्याला संस्कार असणं गरजेचं आहे. बरेच जण आपण खेड्यामध्ये बघतो, आजकालचे पोरं लई बिघडे हो. पोरं बिघडे नाही, म्हातारे सुधारले नाहीत अजून. बघा, लक्ष द्या तुम्ही. जर आपले म्हातारे जर सुधारले नाहीत तर तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करता सुधारण्याची? बापाचा तंबाखू सुटला नसेल तर बापाला काय पुढी खाऊ नको म्हणायचा अधिकारी लेकाला नाही. महाराज, जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाहीत तोपर्यंत तुमचे लेकरं सुधारणार नाहीत. सुरुवात करा आजपासून. माऊली ज्ञानोबारायांची गाथा, ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा घरामध्ये आणा आणि सर्वजण वडीलधारी माणसांनी वाचण्याकरता सुरुवात करा. तुमचे नक्कीच येणारे तुमचे नातवंड तुमच्या जवळ होणारे बसल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमच्यानंतर तुमचा वारसा चालवला राहणार नाहीत. याला माऊली ज्ञानोबाराय म्हणतात. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, हे रानुष्ठिती सामान्य सकळ. जर तुम्हाला आपला धर्म टिकवायचा असेल, आपल्या बऱ्याच लोकांना, बऱ्याच म्हणण्यापेक्षा 95% लोकांना धर्मग्रंथ कोणता हे माहिती नाही. महाराज, ही शोकांतिका आहे आपल्या धर्माची. कितीही कामाचं प्रेशर असू द्या, शुक्रवारी ते नमाज पडायला जाणार म्हणजे जाणारच. त्यांचा धर्म त्यांना शिकवतो. महाराज, धर्माची शिकवण त्यांना अगोदर आहे, नंतर शिक्षण आहे. महाराज, पण आपल्याला धर्माचं शिक्षण कमी पडतंय. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या गावामध्ये आकाश महाराजांसारखे महात्मे गावामध्ये आहेत. एवढे मोठे वृंदावनला, आळंदीसारख्या ठिकाणी शिकून आलेले महात्मे आहेत. गणेश महाराज असतील, बरेच जण अजून शिकायला सुद्धा विद्यार्थी गेलेले आहेत. सर्व जणांनी तयारी करून महाराज गावामध्ये